नमस्कार सख्यांनो, आज मी मटार पुरी बनवणार आहे। त्यासाठी 1 वाटी मी मटार घेतलेले आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चला तर आपण आता मिरच्या, लसूण आणि वाटाणा हे जाडसर आपण मिक्सरला भरडून घेणार आहोत। मिक्सरमध्ये टाकून आता मी भरडून घेत आहे। बघा भरडून झालेला आहे। असं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला। बाउलमध्ये काढून घेतलेला आहे मी। तर त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेते आणि आता पीठ टाकून देऊया आपण। तर ते आपण मळून घेऊया, करून घेऊया। नंतर थोडंसं पाणी टाकून आपण मळणार आहोत। थोडं लाल तिखट टाकलेलं आहे मी आणि पांढरे तीळ टाकलेले आहेत, जेणेकरून थंडी आहे, तीळ खाणं चांगलं आहे म्हणून मी 1 चमचा तीळ टाकलेला आहे। अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता 10 मिनिटे आपण ठेवून दिलं होतं। आता असे गोळे केलेले आहेत मी। छोट्या छोट्याच पुऱ्या बनवणार आहे। छोटा ग्लास घेतलेला आहे, अशी गोल चपाती केली आहे आणि ते छोट्या ग्लासने मी छोट्या छोट्या पुऱ्या बनवणार आहे। अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। मटार पुरी आता आपण तळण्यासाठी घेऊया। चला तर तेल छानसं गरम झालेलं आहे। ते छानसं गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये पुऱ्या टाकून देऊया। बघा कशा टम पुऱ्या फुगलेल्या आहेत आपल्या आणि छोट्या छोट्या असल्यामुळे आपण लवकर काढून घेऊया। अशा प्रकारे मी मटार पुरी बनवलेली आहे। चला तर आता पुऱ्या काढून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत, तळून झालेल्या आहेत। चला तर आता मी सर्व करते। अशा प्रकारे मटार पुरी बनवलेली आहे आणि मटार पुरी ही सॉस बरोबर, दही बरोबर, चहा बरोबरही खाऊ शकता। तुम्हाला जर माझी मटार पुरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघत राहा व्हिडिओ, लाईक करा।